अ, मित्रांनो, आज आपण त्रिकोणामध्ये त्रिकोणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातले कोण जे आहेत 30, 60, 90, 45, 45 अंश, 90 असे वेगवेगळे जे काही त्रिकोण असतात त्याच्यामध्ये त्या त्या कोणासमोरील बाजू हे कर्णाचे किती पट असते अशी काही उदाहरणं आहेत. ते आपण घ्यायचा प्रयत्न करू. ह्याच्यावर उदाहरणं हमखास विचारले गेलेले आहेत आणि यावेळेस सुद्धा विचारू शकतात असं आपण गृहीत धरून हे उदाहरण आपण हा टॉपिक घेतलेला आहे. ही कन्सेप्ट जी आहे ही आज आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर कोणताही वेळ न घालवता आपण हा जी कन्सेप्ट आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता इथं त्रिकोण जो आहे, त्रिकोण ABC मध्ये कोण ए हा 30 अंशाचा आहे, कोण सी 60 अंशाचे आहेत. ही दोन्ही कोण लघु कोण आहेत. बरोबर आहे का नाही? लघु कोण आहेत, 90 अंशापेक्षा कमी अंशाचे हे कोण आहेत. आणि कोण बी हा काटकोन आहे, 90 अंशाचा कोण काटकोन आहे. हम्म? म्हणजे हा त्रिकोण काय झाला? 30, 60, 90 प्रकारचा त्रिकोण झाला. बरोबर आहे? तर तर 30 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते. 30 अंशासमोरची कोणती बाजू दिसते तुम्हाला? तर का ही बाजू आहे, बी आहे बाजू. बी बाजू काय? 30 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते. कर्ण कोणता ह्याच्यात? AC. ह्या काटकोनासमोरची बाजू कर्ण असते. 90 अंशासमोरची बाजू, कोण बी समोरची बाजू ही आहे कर्ण आहे. हम्म? ते कर्णाच्या निम्मी असते 30 अंशासमोरची. निम्मी म्हणजे किती? 1/2 गुणिले, ह्याला काय म्हणायचं? निम्मा. 1/2 गुणिले केलं की निम्म होतंय, हाफ, अर्ध होतंय. कशाच्या? कर्णाच्या. कर्ण AC. येते का लक्षात? 30 अंशासमोरची बाजू BC आहे, ती कर्णाच्या निम्मी म्हणजे 1/2 असते. हम्म? आता व व काय पुढे? 60 अंशाच्या कोणासमोरील बाजू. 60 अंशासमोरची बाजू कोणती आहे? 60 अंशासमोरची बाजू काही ही 60 आहे. 60 अंशासमोरची बाजू कोणती आहे रे? AB. AB बरोबर ती किती असते? वर्गमुळात 3/2. वर्गमुळात 3/2 पट असते म्हणजे गुणिले कशाच्या? कर्णाच्याच. कर्ण कोणता आहे? AC. बघा, दोन्ही बाजूला कर्णच असतो. उजव्या बाजूला फक्त 30 अंशासमोरची बाजू ही आहे आणि 60 अंशासमोरची बाजू ही आहे. ह्याच्यावर आपण उदाहरण घेणार आहोत. ही झालं 30, 60, 90 अंशासमोरची. आता आपल्याला 45, 45, 90. बघा, कोण P किती आहे? 45. कोण R किती आहे? 45. आणि कोण Q किती आहे? 90 अंशाचा कोण आहे. तर अशा वेळेस काय असतंय? 45 अंशाचे असेल तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू, काटकोन कोणता? हा काही काटकोन Q आहे. काटकोन करणारी PQ आहे आणि काटकोन करणारी QR आहे. हं? ह्या दोन्ही बाजू किती असतात? कर्णाच्या 1/2 वर्गमुळात 2. 1/2 गुणिले कशाच्या? कर्णाच्या. कर्ण कोणता आहे? PR. कर्णाच्या 1/2 पट असते. QR ही सुद्धा बघा, आता हे 45 अंशासमोरच्या बाजू आहे. QR ही सुद्धा किती असते? सेम असते. 1/2 कर्ण PR. येते का लक्षात? 1/2 पट असते. हे झालं 45, 45 अंशाचा कोणाचा गुणधर्म. त्याच्या बाजू किती असतात हे आपण आता समजून घेतलेलं
आहे. हम्म? बस येत आहे ते सांगा सर. क्वेश्चन 1. वर्गमुळात 302. आता हे वर्गमुळात 302 कसं येत आहे? तर हे गुणधर्म आहे, लक्षात घ्या. हा, वर्गमुळात 302 हे कसं येते, तर हा गुणधर्म आहे. हम्म? हे डायरेक्ट प्रमेय आहे 10वीला. 60 अंशासमोरची बाजू ही आहे आणि 30 अंशासमोरची बाजू ही आहे. ओके. 30 अंश कोणासमोरील अर्धी असते, कर्णाच्या निम्मी असते. कर्ण समजा 10 सेमी असेल तर 30 अंशासमोरची बाजू 5 असते. आणि 60 अंशासमोरची बाजू वर्गमुळात 302 पट असते. ओके. हा गुणधर्म आहे, लक्षात घ्या. ह्याच्यावर काही फार काही एक्सप्लेनेशनची किंवा ह्याची काही गरज नाही. आता ह्याच्यावर आधारित एक उदाहरण घेऊ आपण. हम्म? काय उदाहरण आहे? त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी बरोबर, एक सिंपल उदाहरण आहे. एवढं सिंपल येत नसतात बरं का. प्रत्येक प्रत्येक उदाहरण परीक्षेमधलं हे डबल असतं. 30, 60, 90 आणि 45, 45 असं दोन्ही बी येऊ शकतात. बघू आपण. हा, आता एसी किती आहे? 14 आहे. तर ए बी आणि बी सी काढा. ए बी किती आहे? आता आपण पाहिलं होतं. तर 30 अंशासमोरची बाजू कोणती आहे? बी सी. 30 अंश कोणासमोरील बाजू. कोणासमोरील बाजू किती असते? कोणती आहे इथं 30 अंशासमोरची बाजू? बी सी आहे. 30 अंशासमोरची बाजू बी सी ही किती असते? निम्मी असते. निम्मी म्हणजे काय? 1/2 गुणिले कशाच्या? कर्णाच्या. कर्ण एसी. हम्म? 1/2 गुणिले कर्ण. कर्ण कोणता आहे रे? एसी 14. बे एक बे बेसती 14. म्हणजे बीसी किती आलं? 7. 7 आलंय. ओके. आपण ही डायरेक्ट करायचं, एवढं करायची गरज नाही. 30 अंशासमोरची बाजू 14च्या किती असते? निम्मी असते, 7. डायरेक्ट करायचं. हम्म? ओके. ह्याला काय फार काही ही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. कर्णाच्या निम्मी 30 अंशासमोरची बाजू आणि 60 अंशासमोरची बाजू. 60 कोणासमोरील बाजू किती असते? कोणती आहे सांगा अगोदर. 60 अंशासमोरची बाजू बघा ही आहे. कोणती आहे? ए बी. ए बी बरोबर वर्गमुळात 302 गुणिले कर्ण असतो. कर्ण कोणता आहे? एसी. बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले एसी किती आहे? 14. बेक बे बेसत्ती 14. म्हणजे किती आलं? 7. हे वर्गमुळात 3 शेजारी लिहायला विसरायचं नाही. ए बी किती आलं? 7 वर्गमुळात 2. म्हणजे 30 अंशासमोरची बाजू 14च्या निम्मी 7 आणि 60 कोणासमोरील बाजू 2 न 14ला भाग दिला, बेसत्ती 14. ओके. एक सिंपल आहे. सिंपल उदाहरण घेतलेलं आहे मी. हम्म? एवढं समजलं सर्वांना? आता हे इथं काय दिसतंय तुम्हाला? एडी लंब. बघा एडी लंब कशावर आहे? बीसी वर आहे. हम्म? कोण सी किती अंशाचा आहे? 45. का कोण सी किती अंशाचा आहे? 45. नंतर बीडी. बीडी किती आहे? 5. नंतर ए सी. ए सी 8 वर्गमुळात 2. तर आपल्याला एडी काढा म्हणलेत. हे काढा म्हणलेत एडी. आणि बीसी एक काढा. बीसी पूर्ण काढा म्हणले. ही एक प्रश्न विचारलाय बीसी. त्यातले बीडी तर माहिती आहे आपल्याला. आता आपण आपण हा त्रिकोण घेऊ अगोदर.
हं? त्रिकोण एडीसी. आता एडीसी पाहिल्यानंतर तुम्हाला काय दिसतंय? सी बरोबर, कोण सी बरोबर 45 अंश. हं? कोण डी किती आहे? 90 अंश. मग आता हा किती राहिलाय? 45 अंश. हा आहे 45 अंश. कोण ए बरोबर 45 अंश. आता हा त्रिकोण कोणत्या प्रकारचा झाला? 45, 45 आणि 90. ओके. आता 45 आपण बघितलं. आता आपल्याला पहिल्यांदा या कोणासमोरील बाजू काढू. कोणती आहे? ह्या 45 समोरची बाजू एडी आहे. एडी बरोबर किती असते? 1/√2 पट कशाच्या? कर्णाचा. कर्ण कोणता आहे रे? हा का? कर्ण एसी आहे. हा कोण 90 अंशाचा कोण आहे ना? 90 अंशासमोरची बाजू कर्ण असते. किती आहे? 8/2. आता एडी बरोबर, का वर्गमुळात 2 कटलं, वर्गमुळात 2 कटलं, हे किती राहिलं? 8. एडी बरोबर 8. म्हणजे एडी किती आलंय? एडी आलं आपलं 8 आलंय. हम्म? आता बीसी. आता लक्षात घ्या. हे 8 आलंय. हा काय? हे किती आलंय? 8 आली. 45 अंशासमोरची बाजू. मग ह्याही 45 अंशासमोरची बाजू 8च असते. हा. दोन्ही सारखे कोण असतील तर सारखे कोणासमोरील बाजू सारखे असतात. म्हणजे ही 8 आलं. म्हणजे बीसी बरोबर किती आलं मग? 5 + 8 बरोबर किती आलं? 13. समजलं का एवढं? समजलं का? का डबल सांगू? कुणाला समज नसतं तर सांगा मला. ओके. आता ह्याच्यात ए बी काढा म्हणले आपल्याला. काय म्हणले? समजा समजा आता हा काटकोन आहे आणि ए बी काढा म्हणलेत. आता ए बी हा या काटकोनासमोरची बाजू ही तर कर्ण आहे. हम्म? मी मनानं प्रश्न तयार करतो हा. आता ह्याच्यात कर्ण असल तर पाया बीडी आहे, उंची 8 आहे. मग आपल्याला कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, ही सूत्र तर पाठ आहे आपल्याला. मग ह्याच्यात पाया कोणता आहे? 5 आहे. 5चा वर्ग. उंची कोणती आहे? 8. 5चा वर्ग 25 अधिक 8चा वर्ग 64. ही ए बी आहे. ए बी चा वर्ग. हम्म. म्हणजे 64 आणि 25 किती होत आहे? 9 आणि 8. हम्म. आता हे दोन्ही वर्गमूळ घ्यावं लागलं आपल्याला. हं? वर्गमूळ घेतल्यावर ए वर्ग निघून गेला, ए बी राहिला. आणि 89चं वर्गमूळ निघतं का रे? नाही येत. म्हणजे ए बी बाजू पायथागोरसच्या प्रमेयानं वर्गमुळात 89 आलेली आहे. बरोबर आहे? काय अडचण? सांगा. समजत आहे का? काय ह्याच्यात काय अवघड आहे? विचारा काय विचारायचं तर. हे कन्सेप्ट आहे बघा, लक्षात घ्या. हम्म. चला मी पुढे जातो. हम्म. आता इथं पुन्हा एकदा दिलेल्या माहितीवरून आरपी आणि पी एस काढा. आता आरपी ही आहे. हम्म? आणि पी एस ही आहे. मग आता लक्षात घ्या. हम्म? पहिल्यांदा कर्ण म्हणजे बघा, ह्या काटकोन आहे. हा, कोण यस काटकोन आहे, त्याच्या समोरची बाजू कर्ण असते. ही आहे कर्ण आहे. हम्म? आता हा
तुम्हाला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180 असते. हा 90 आहे, हा 30 आहे. 30 आणि 90 120 आहे. मग 180तून 120 गेले किती राहिले? 60 अंश. ही आहे 60 अंश. बरोबर आहे का नाही? मग हा त्रिकोण कोणता झाला? 30, 60, 90. ओके. 30, 60, 90चा हा त्रिकोण झालेला आहे. आता आता ही 30 अंशासमोरची बाजू फक्त दिलेली आहे. 30 अंशासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते. आता एस आर 6 आहे, कर्णाच्या निम्मी आहे. कर्ण कोणता आहे? आरपी कर्ण आहे. मग कर्णाच्या निम्मी म्हणजे 6 आहे. मग कर्ण किती असेल? कर्ण 12 असेल. किती असेल? 12 असेल. ओके. आता एस पी, एस पी बाजू कोणासमोरची बाजू आहे? 60 अंशासमोरची. 60 अंश कोणासमोरील बाजू. 60 अंशासमोरची बाजू कोणती आहे? एस पी. एस पी किती असते? वर्गमुळात 3/2 कर्णाच्या. कर्ण कोणता आहे ह्याच्यात? आरपी. वर्गमुळात 3/2 गुणिले आरपी किती आहे? 12. बेक बे बेसक्क 12. म्हणजे 6 वर्गमुळात 3. एस पी. ओके. समजलं का रे एवढं? काय अडचण? समजायला का रे? बोला काहीतरी. आतापर्यंत जेवढं सांगितलंय ह्याच्यावर काहीतरी कोंबो काहीतरी गणित येतंय. कोंबो म्हणजे काय? 2-3 कन्सेप्ट एकत्र येतात. 2-3 कन्सेप्ट एकत्र येणार प्रश्न येतो. काल आपण मला वाटतं पाहिलं होतं आपण त्रिकोणामध्ये, सॉरी चौकोनामध्ये. हम्म. आता ही अजून एक कन्सेप्ट आहे, भूमिती मध्य. ही 10वीच्या दोन्ही तीन कन्सेप्ट आहेत बरं का ह्या सगळ्या. आता भूमितीमध्ये काय असतो? बघा आता, इथं त्रिकोण आहे पी क्यू आर. हम्म. कोण क्यू हा आहे काटकोण. कोण क्यू आहे काटकोण 90 अंशाचा. आता इथं काटकोनातून एक लंब टाकलाय. काय? रेख क्यू एस. रेख क्यू एस लंब टाकलाय. कशावर टाकलाय हा लंब? तर काय? एस पी आर वर. कर्ण पी आर वर लंब टाकलाय. इथं दिसायला लागलाय ना? तर का हा लंब टाकलाय क्यू एस पी आर वर. तर काय होतं तयार? की जी काही लंब टाकलेला असतो ना त्याचा वर्ग असतो क्यू एस वर्ग. बरोबर. आता ही जी दोन भाग झालेत ना, हा आणि हा कर्णाचे दोन भाग झालेत. तर पी एस गुणिले एस आर. बघा, हा पी एस आहे आणि हा एस आर आहे. क्यू एस चा वर्ग. येते का लक्षात? इतना समज में आया क्या? हा. ह्याच्यावर उदाहरण घेऊ आपण. भूमिती मध्याचं प्रमेय. जो लंब टाकलेला असतो तर लंबाचा वर्ग करायचा आणि जी दोन भाग केलेले आहेत त्यांचा गुणाकार करायचा. हम्म. चला आपण ह्याच्यावर आधारित एक उदाहरण घेऊ. आता इथं काय? त्रिकोण पी क्यू आर आहे. त्रिकोण पी क्यू आर आहे. मग त्रिकोण पी क्यू आर आपण काढूत. हो का? पी
ह्याच्यात पी क्यू आर कोण 90 अंशाचा हा का पी क्यू आर क्यू एन हा का क्यू एन काय लंब आहे पी आर वर क्यू एन हे लंब आहे हा का क्यू एन लंब टाकलाय बरोबर आहे का नाही मग लंब टाकल्यावर काय होतो हा का इथं क्यू एन लंब आहे पी आर वर आहे का इथं रे क्यू एन लंब पी आर वर आहे पी एन दिलंय 9 आहे पी एन किती आहे 9 आहे एन आर 16 आहे का एन आर 16 आहे आणि क्यू एन विचारलाय मग आता भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार काय होत आहे जी लंब टाकलाय ना क्यू एन त्याचा वर्ग करायचा क्यू एन वर्ग बरोबर ही जी काय आहे पी एन गुणिले एन आर पी एन किती आहे 9 आहे एन आर किती आहे 16 आहे 16 9 44 क्यू आर वर्ग बरोबर आता ही वर्गमूळ घ्यायचं वर्गमूळ घेतल्यास काय होतंय रे क्यू आर बरोबर 144 वर्गमूळ 12 144 वर्गमूळ 12 आहे बघा ही क्यू एन किती आलं आपलं 12 आलेलं आहे हे समजलं का रे भूमिती मध्याचं ह्यात 2 3 कन्सेप्ट मला आता सांगायच्या होत्या कारण की ह्याचा यूज कुठं केला जाईल कसा प्रश्न तयार केला जाईल हे काही सांगता येत नाही त्यामुळं मी तुम्हाला हे डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे हम्म ह्याच्यावर एक एक दोन दोन उदाहरण मुद्दाम घेतलेत ठीक आहे हे 3 कन्सेप्ट घेतलेले आहेत आपण आता आता एक नवी कन्सेप्ट जी की अनेक वेळा विचारलेली आहे कोणती कन्सेप्ट आहे त्रिकोणी संख्या तुम्ही काही प्रश्नपत्रिका पाहिल्या असतील त्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्रिकोणी संख्या ही कन्सेप्ट विचारलेली आहे अनेक वेळा विचारलेली आहे आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय एक संख्याचा पॅटर्न असतो लक्षात घ्या हा पॅटर्न आहे मांडणीचा पॅटर्न आहे म्हणजे काय समजा 3 संख्या आहे आता ही समजा एक संख्या आहे हं? एक संख्या कशी मांडतो आपण एकच समजा ह्याच्यानंतर 3 संख्या आहे 3 संख्या कशी मांडतो रे काय इथं या पद्धतीने बरोबर आहे नंतर समजा 6 संख्या आहे 6 संख्या कशी मांडता येते का 1 2 3 1 2 आणि बघा कसे मांडलेत आपण या पद्धतीने ह्याच्यानंतरची काय समजा 10 संख्या आहे 1 2 3 4 1 2 3 1 2 आणि इथं एक म्हणजे ह्या ज्या पद्धतीने संख्या मांडता येतात ह्याला आपण काय म्हणतो त्रिकोणी संख्या हम्म आता ह्या त्रिकोणी संख्या कशा काढायच्या बघा ह्याच्यात एक म्हणजे एक तुम्हाला संख्या जर पाहिल्या ना फक्त तरी तुम्हाला पुढच्या संख्या काढता येतात आता समजा ही पहिली संख्या एक आहे तिसरी दुसरी 3 आहे ह्याच्यात कितीची वाढ आहे रे 2ची वाढ आहे ह्याच्यात कितीची वाढ आहे +3ची वाढ आहे ह्याच्यात किती वाढ आहे 4ची वाढ आहे आता +5ची वाढ केल्यास कोणतीही संख्या पुढची त्रिकोणी संख्या 15 येईल +6ची वाढ केली 15 + 6 21 पुढची संख्या मिळवायची झाली मला 21 + 27 किती होत आहे 28 असा एक क्रम आहे पॅटर्न आहे हम्म येते का लक्षात सगळ्यांना त्रिकोणी संख्या मग आता समजा आपल्याला
आता ही त्रिकोणी संख्या कशा काढायच्या? समजा आपल्याला विचारलं, अजून एकदा विचारलं. समजा पहिली त्रिकोणी संख्या. तर आता ह्याच्यात बघा, ही पहिली संख्या आपण काढायची, तर ह्याचा पाया किती आहे? एक आहे. ह्याचा पाया दोन आहे. याचा पाया तीन आहे. याचा पाया चार आहे. ही पाया आहे, लक्षात घ्या प्रत्येकाचा. ह्याचा पाया एक आहे. ह्याचा पाया दोन आहे. मग आपल्याला बघा आता, पहिली संख्या कशी काढायची? पहिली संख्या एक गुणिले दोन छेदस्थानी दोन. तर बेक बे बेक बे म्हणजे पहिली त्रिकोणी संख्या काय झाली? आता दुसरी संख्या, दुसरी त्रिकोणी संख्या कशी काढायची? दुसरी म्हणजे काय? दोन घ्यायची. दोनची पुढची संख्या तीन छेदस्थानी दोन. आता दोन न दोन ला भाग जातो. म्हणजे दुसरी त्रिकोणी संख्या काय झाली? तीन झाली. तर तिसरी, तिसरी काय येईल? याच पद्धतीने काढायची. तिसरी म्हणजे तीन गुणिले तीनच्या पुढची संख्या चार छेदस्थानी दोन. बे एक बे बे दोन्ही चार. म्हणजे नंतरची किती आहे? सहा. याच पद्धतीने आपल्याला त्रिकोणी संख्या एक एक करून काढता येतात. एक चौथी शेवटची काढू, नंतर आपण काही उदाहरणं घेऊ. चौथी त्रिकोणी संख्या. चौथी म्हणजे चार गुणिले पाच छेदस्थानी दोन. बे एक बे बे दोन्ही चार. म्हणजे बे पंचे दहा. ही आहे त्रिकोणी संख्या काढण्याची पद्धत, पहिली, दुसरी, तिसरी. इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना समजलेलं असावं, असा असं मला वाटतं. तर समजा आपला प्रश्न विचारला, काय? पाया. आता पाया तुम्हाला समजलं नाही इथं? तर काही इथं पाया असतो. हम्म? समजा पाया आपल्याला सहा. पाया किती आहे? सहा. तर त्रिकोणी संख्या काढा. तर ती त्रिकोणी संख्या काढा. म्हणजे आता पाया किती आहे? सहा आहे. मग आता ही जी नंतरची आपल्याला संख्या काढायची, सहा गुणिले सात छेदस्थानी दोन. पाया किती आहे? सहा. बघा, सहा घेतला. सहाच्या नंतरची संख्या लगातार घ्यायची सात. बेक बे बेत्रिक सहा. तीन सत्त 21. पाया सात असलेली त्रिकोणी संख्या किती आहे? 21. क्लिअर? 21 आहे. हम्म? आता आपल्याला समजा विचारलं, एखादी संख्या त्याच्यानंतरची संख्या विचारली आपल्याला. समजा 78 एक संख्या आहे. समजा 15. हा, 15 नंतर 10वी त्रिकोणी संख्या काढा. 10वी त्रिकोणी संख्या काढा. आता कशी काढायची बघा, आता ही पद्धत, कारण की असा प्रश्न मागच्या वेळेस विचारलेला आहे, परीक्षेत विचारलेला आहे. मग आता काय करायचं? 10वी तर 15 घ्यायचा. पहिल्यांदा 15, 15 नंतर 10वी त्रिकोणी संख्या. मग अगोदर 15 घ्यायचा. हम्म? 15, 15ची दुप्पट करायची. 15 दुनी 30. बरोबर आहे? आता 30 अगोदर, 30 नंतर 10वी. 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 30 नंतर 10
कोणता वर्ग आहे वर्गसंख्या? 30 अगोदरची कोणती वर्गसंख्या आहे रे? 25 आहे. बरोबर आहे. 30च्या अगोदरची कोणती वर्गसंख्या आहे? 25 आहे. आता 25 वर्गमूळ घ्यायचं. 25 वर्गमूळ किती आहे? 5. हम्म आता हे 5 घ्यायचं. हम्म अधिक कितवी त्रिकोणी संख्या घ्यायची? 10. 5 अधिक 10 किती रे? 15. 5 अधिक 10 किती? 15. ओके. आता आता 15 काय आहे? 15 ही संख्या नाहीये. 15 हा पाया आहे त्रिकोणी संख्येचा. ही 10वी त्रिकोणी संख्या काढायची ना, त्याचा 15 हा पाया आहे. हा पाया आहे त्रिकोणी संख्येचा. त्रिकोणी संख्येचा पाया आहे. मग पाया असल मिळाला तर 15 घ्यायचा. 15च्या पुढची संख्या 6, 16, छेदस्थानी 2. बेक बे बेआटी 16. 15 गुणिले 8 किती येते रे? 120. म्हणजे प्रश्न काय आहे? बघा, प्रश्न काय आहे? नीट बघा डबल एकदा. आपण असंच एक उदाहरण घेऊ. हा समजलं नसेल तर काळजी करू नका. 15 नंतर 10वी त्रिकोणी संख्या कोणती आहे? 120. 15 नंतर 10वी त्रिकोणी संख्या 120 आहे. तर काय केलंय पटकन मी सांगतो. 15 नंतरची म्हणले ना, 15 गुणिले 2 केव्हाही दुप्पट करायची बरं का. 15 दोन्ही 30. आता 30 अगोदरची वर्ग संख्या कोणती आहे रे? 25 आहे. 25 वर्गमूळ घेतलं 5. 5 अधिक कितवी त्रिकोणी संख्या करायची? 10. 15 अधिक 10 15. 5 अधिक 10 15. 15 हा पाय असली त्रिकोणी संख्या. 15 गुणिले 16 छेदस्थानी 2. 2 न 16ला भाग दिला. 15 अट्टी 20. क्लिअर झालं का रे? चला अजून एक घेऊ. हा सेम. चला 78. 78 या त्रिकोणी संख्येनंतर, या त्रिकोणी संख्येनंतर येणारी 12वी त्रिकोणी संख्या शोधा. ओके. चला काढा बरं. तुमच्या समोर हे वरचं उदाहरण सांगतो मी. चला. चला मी सोडून देणार आहे. तर तुमच्यासाठी मी अर्धा मिनिट, पाऊण मिनिट, 45 सेकंद तुमच्यासाठी देतो. चला सोडवा. 25 सेकंद झालेत. चला 45 सेकंद पूर्ण. अजून उत्तर नाही आलं. पहिल्यांदा दुप्पट करा. 88ची दुप्पट करा. 88ची दुप्पट किती येते बघा. त्याच्या अगोदरची वर्गसंख्या काढा. हम्म आणि त्याचं वर्गमूळ काढा. वर्गमूळ आलं तर ती या 12व्या मध्ये बेरीज करा. चला मी सोडवतो आता. 78 गुणिले 2 16 चला 1 15 156.
आता 156च्या अगोदरची वर्ग संख्या कोणती आहे? अगोदरची वर्ग संख्या. कोणती वर्ग संख्या? 144 आहे का रे? 12चा वर्ग 144, 13चा वर्ग 169, म्हणजे ह्याच्या अगोदरची वर्ग संख्या आहे 144. हम्म. 144 आहे. मग 144 वर्गमूळ 12. किती आहे? 12. आता 12 काय करायचे? 12 ह्याच्यामध्ये मिळवायचे. कशामध्ये? ह्याच्यामध्येच. 12 अधिक 12 किती आले? 14. 14 काय झाला? पाया झाला आता. त्रिकोणी संख्येचा पाया. त्रिकोणी संख्येचा पाया. मग आता काय करायचं? 14 × 15 छेद 2. बेक बे बेसती 14. म्हणजे 7 × 15. 7 × 5 = 35. 3 105. बेरीज. 14 येते ना. 24 ना. सॉरी. 24. 24 येत आहे. काय 24 येत आहे. मग हे सगळं चुकलं आपलं. भूक लागल्यावर असं होत आहे. 12 12 किती? 24. आता 24 काय झाला? पाया झाला. मग 24 पुढची संख्या 25 छेद 2. बेक बे बेक बे बेदुनी 4. म्हणजे 12 × 25. 12 पंचे 60. अच्छाले 6. आणि 12 दूनी 24. 24 × 6 30. म्हणजे त्रिकोणी संख्या किती आली? 300. किती आलेली आहे? 300 आलेली आहे. बहुतांशी विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर दिलं होतं. ओके. बघा कुणाचं कुठं चुकलं. एक शेवटचं उदाहरण घेऊ आपण आणि आपण थांबू. मला वाटतं परीक्षेत आलेलंच आहे हे उदाहरण. घेतो मी आता. हा. 120 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती? 7वी त्रिकोणी संख्या कोणती? चला काढा. वेळ देतोय तुम्हाला मी. चला वेळ देतोय. आता मला वाटत नाही कुणाचं चुकल. हे परीक्षेत आलेलं उदाहरण आहे. चलो. एका विद्यार्थ्यांना दिलंय उत्तर. दुसऱ्यानेही दिलंय.
सांगायची गरज आहे का? चला सांगतो मी. अजूनही काही जणांना समजलं नसेल तर. येथे 120 आहे. 120 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी सातवी त्रिकोणी संख्या काढा. तर 120 ची दुप्पट करू. 240. 240 च्या वर्गसंख्या. अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे रे? 225 आहे. 240 अगोदरची 225. आता 225 च वर्गमूळ 15 आहे. 15ची 7ची बेरीज करायची. 15 अधिक कितवी संख्या त्रिकोणी काढायची? कितवी? सातवी. 22. ओके. आता ही 22 काय आहे? त्रिकोणी संख्येचा पाया आहे. त्रिकोणी संख्येचा पाया. हम्म? बघा आता 22 गुणिले 22 पुढची संख्या 23 छेद 2. बेकबे 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 म्हणजे 11 गुणिले 23. 11 गुणिले 23. 11 त्रिक 33. हातचेले 3. 11 दुनी 22. 22 आणि 3 25. बघा 120 नंतर सातवी त्रिकोणी संख्या किती आहे? 253. सॉरी, सगळ्यांना आलेलं आहे. ओके. चला आपण आज इथंच थांबूत. गुड नाईट.